या लवकर या. आहे आपल्याकडे दोन्ही गट, आपण दोन्हीकडून उमेदवार आहे गटातून. खरं तर आज आम्ही सहकुटुंब आज मतदानाचा पावित्र्य हा अधिकार आज बजावलेला आहे. माळशिरस तालुक्यामध्ये आदरणीय विजयदादांच्या मार्गदर्शनाखाली आणि उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही निवडणूक पार पडते. आणि निश्चितच ज्या पद्धतीनं आमचे नेते खासदार धैर्यशील भैया आणि आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांनी जे आव्हान जनतेला केलेलं आहे की 9-18 आणि विरोधकांचा सुपडासाप, हीच परिस्थिती आज पूर्ण समस्त तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे. आता माझा विषय सांगितलं तर मी दोन्ही गटामध्ये या ठिकाणी उभा आहे. गोरसाळे पंचायत समिती गणातून आहे आणि फुलशिरस जिल्हा परिषद गटातून त्या ठिकाणी उभा आहे. निश्चितच लोकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी मिळतो आहे, कारण विजयदादांनी माळशिरस तालुक्यामध्ये एक राजकारण सोडून एक विकास कामाच्या दृष्टीनं किंवा समाजकारणाच्या दृष्टीनं त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आम्हाला खात्री आहे की आमचे सर्वचे सर्व 9-18 हे उमेदवार सर्व आमचे निवडून येणार हे आम्हाला खात्री आहे. आपल्याकडे दोन्ही गटातून विजयाची खात्री आपल्याला निश्चितच, कारण मागच्या पंचायत समितीच्या काळामध्ये विजयदादांच्या आदरणीय बाळदादा आणि मदनदादांच्या आणि आदरणीय रणजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही माळशिरस पंचायत समितीमध्ये सर्व सदस्यांनी एक प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे. आणि शासनाच्या ज्या काही योजना असतील किंवा काही शासनाचा निधी असेल तो प्रामाणिकपणाने सर्वसामान्य माणसापर्यंत गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं आम्ही केलेलं आहे. आणि त्यामुळे पूर्ण तालुक्यामध्ये हा संपर्क आहे आमचा राहिलेला आहे. त्याच्या माध्यमातून आम्हाला खात्री आहे. लहान मुलाला तुम्ही आता आतमध्ये घेऊन गेला आहे का तशी परवानगी? लहान मुलांना नेता येतात? नेता येत नाही, पण त्याची पहिल्यापासून इच्छा होती की आपली आई उभा राहिलेली आहे निवडणुकीमध्ये, त्याला मतदान कसं करायचं ते बघायचं होतं. त्याच्यामुळे त्याला आतमध्ये नेलेलं आहे. जवळपास 10-12 वर्षानंतर धवलदादा देखील आपल्यासोबत प्रचारामध्ये आले होते. कुटुंब सगळं एक निश्चितच आनंद आहे की परत एकदा काहीतरी कुठल्या ना कुठल्या तर निमित्तानं आमचं कुटुंब हे एकत्र येतं आहे. आज आपण राज्यामध्ये बघितलं तर प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठं तर कुटुंबामध्ये एक तेढ निर्माण करायचा प्रयत्न केला जातो. पण ह्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही येतो आहे, त्याचा मला निश्चितच आमच्या कुटुंबाला, मला एकट्यालाच नाही पण पूर्ण तालुक्याला त्याचा आनंद आहे. पूर्ण तालुका हा आमच्या कुटुंबाकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून या ठिकाणी बघतो आहे. आणि त्यामुळं बऱ्यापैकी सर्वांनाच आनंद आहे एकत्र आले. आज कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही का मुलाला आत नेल्यानंतर? अधिकाऱ्यांनी घेतलं, ते म्हणले मुलं चालत नाहीत आतमध्ये. पण त्यांना मी विनंती केली की ते आईला मतदान करते आणि त्याला बघायचं होतं कशा पद्धतीनं मतदान त्याकडे केलं जातं. आणि मला काय वाटत नाही त्यामध्ये काय चुकीचं. आईला मतदान कसं करते ते बघायला आला होता, त्यामुळे काय अडचण. पालकमंत्री असतील, माजी आमदार असतील, त्यांचे दावा करतायत फुलशिरस दहीगाव इथे धक्कादायक निकाल लागू शकतो. नाही, मी जसं सांगितलं की विजयदादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम यापूर्वी केलेलं आहे, पुढं भविष्यातही करणार आहे. आणि दादांनी हा माळशिरस तालुका हा कुटुंब म्हणून दादांनी आजपर्यंत या ठिकाणी काम दादांनी बघितलेलं आहे, का कुटुंबासारखं तालुक्याला सांभाळलेलं आहे. आणि आज आपण परिस्थिती बघितली, मी कोणावर टीका म्हणून नाही, पण आज या ठिकाणी एक ग्रामविकास मंत्र्याचे पालकमंत्री या ठिकाणी येऊन एक आरेतुरीची भाषा या ठिकाणी करतायत. आणि कुठंतरी तुमच्या तालुक्याला निधी कसा मिळतो आणि कसा मिळणार नाही हे प्रयत्न किंवा त्यांचं भाष्य हे केलं जातं. आणि माझ्या आमदारांचा विषय जर आपण घेतला तर ते ह्या तालुक्यानं हे सर्व हे बघितलेलं आहे की कशा पद्धतीनं दमदाटी केली जाते, कशा पद्धतीवरती लोकांवरती अन्याय केला जातो किंवा लोकांवरती खोटे गुन्हे दाखल केले जातात. ही परिस्थिती आज तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि त्याच्यामुळं आज सर्व तालुक्यातील सर्व जनता ही निश्चितपणाने त्या गोष्टीला ही कंटाळलेली आहे. आणि त्याच्यामुळं आम्हाला खात्री आहे की सगळ्या गोष्टी हे विजयदादांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली, भैयासाहेबांच्या नेतृत्वाखाली ही आमची सर्व 9च्या 9 जिल्हा परिषद सदस्य आणि 18च्या 18 पंचायत